अजित पवारांच्या निधनानंतर विधान परिषदेची पहिलीच निवडणूक होतीये। यात राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एक जागा मिळणार आहे। यामुळे या एकमेव असलेल्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार इथून नेमकं उमेदवारी कुणाला देणार हा मोठा सस्पेन्स आहे। यासाठी नेमकी कोणती नावं चर्चेत आहेत तेच तुम्हाला या व्हिडिओतून सांगतो। जर पुण्यातून विचार केला तर माजी आमदार सुनील टिंगरे यांचं नाव चर्चेत आहे। यंदाच्या विधानसभेत त्यांचा पराभव झाला होता। त्यांचे विरोधी असणारे वडगाव शिरीचे आमदार बापूसाहेब पठारे हे शरद पवार गटाचे आमदार असले तरी त्यांची जवळीक ही भाजपसोबत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे या मतदारसंघात सुनील टिंगरे यांना ताकद देण्यासाठी त्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा आहे। अजितदादांच्या निधनानंतर पुण्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याची चर्चा आहे। कधी काळी पुण्यात राष्ट्रवादीचा दबदबा होता, पण महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला पाहिजे तसं यश मिळालं नाही। त्यामुळे इथे होल्ड ठेवण्यासाठी स्थानिक नेत्याला विधान परिषदेत संधी देत पक्षाची ताकद वाढवण्याची रणनीती सुनेत्रा पवारांकडून आखली जाऊ शकते अशी चर्चा आहे। जर पिंपरी चिंचवडबद्दलच बोलायचं झालं तर बदलत्या राजकीय समीकरणांमुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला आता ढासळलाय। महापालिका निवडणुकीत अजितदादांनी पिंपरी चिंचवडमध्ये स्वतः लक्ष दिलं होतं, पण पाहिजे तसं यश मिळालं नाही। त्यामुळे इथे भाजपची वाढणारी ताकद पाहता विधान परिषदेसाठी इथल्या नेत्यांच्या नावाचाही विचार होऊ शकतो। यामध्ये योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे या नावांची चर्चा आहे। तर दुसरीकडे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचाही गट तयार होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। या गटातल्या काही नेत्यांची नावंही उमेदवारीसाठी चर्चेत आहेत। ही झाली पुण्यातली नावं, पण जर पुण्याबाहेरच्या नावांचा विचार केला तर पहिलं नाव येतं ते म्हणजे अमोल मिटकरींचंच। सध्या अमोल मिटकरींचीच जागा रिकामी होणार आहे, पण या जागेवर मिटकरींना पुन्हा संधी दिली जाणार का याचीही चर्चा रंगली आहे। अजितदादांचे लाडके आमदार अशी त्यांची ओळख होती, पण अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी मिळतीजुळती भूमिका घेतली। त्यामुळे त्यांच्यावर काही वरिष्ठ नेत्यांची नाराजी आहे अशी ही चर्चा आहे। दुसरीकडे नेते उमेश पाटील यांचंही नाव चर्चेत आहे। गेल्या निवडणुकीत शेवटच्या क्षणी संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती, त्यामुळे त्यांची संधी हुकली होती। त्यामुळे यंदा त्यांचंही नाव चर्चेत आहे। सोबतच माजी खासदार आनंद परांजपे यांचंही नाव या चर्चेत आहे। दुसरीकडे मराठवाड्यातले धाराशिव जिल्ह्यातले नेते आणि अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुरेशदाजी बिराजदार यांचंही नाव चर्चेत आहे। 2 वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी माघार घेतली होती, तेव्हा विधान परिषदेवर घेण्याचा शब्द हा अजितदादांनी दिला होता। त्यामुळे त्यांना संधी मिळते का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। विधान परिषदेच्या या जागेवर संधी देत असताना सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा चांगलाच कस लागणार आहे हेही नक्की आहे। पण सुनेत्रा पवारांनी जर धक्कातंत्र वापरून पुण्यातून उमेदवारी दिलीच तर मात्र इतर उमेदवारांचा भ्रमनिरास होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं? सुनेत्रा पवार नेमकं उमेदवारी कुणाला देणार? कमेंट करून नक्की सांगा। आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका।